नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल जमील शेख रहीम यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली असून यामुळे सत्ताधारी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून अब्दुल जमील शेख रहीम तर भारतीय जनता पक्षाकडून अक्षय पारसकर रिंगणात होते. मतदानाअंती अब्दुल जमील यांना 13 मते मिळाली तर अक्षय पारसकर यांना केवळ 5 मतांवर समाधान मानावे लागले. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी काम पाहिले. उपाध्यक्ष निवडीनंतर 2 स्वीकृत सदस्य पदांसाठीही निवडणूक पार पडली. यामध्ये पहिले पद मोहम्मद साजिद मोहम्मद शबीर यांची बिनविरोध निवड झाली तर दुसऱ्या पदासाठी अविनाश ब्राह्मणवाडे आणि काँग्रेसचे डॉक्टर शोएब यांच्यात थेट लढत झाली. दोघांनाही समान 5-5 मते मिळाल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर नियमानुसार ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, ज्यामध्ये अविनाश ब्राह्मणवाडे यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडीची घोषणा होताच महाविकास आघाडी आणि खंडेश्वर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत परिसरात एकच गर्दी केली. फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा विजय साजरा केला. अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।